नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीकच असणार अशी मी अपेक्षा करते। तर बघा आज कुठे आलो आपण, तर हे बघा हे मिरचीचं शेत आहे आणि मिरच्या छान अशा लागलेल्या आहे। तर आपल्याला घरी करायचा होता ठेचा, तर चला म्हटलं शेतातूनच तोडून आणावं। आणि हे आपल्या शेताच्या बाजूचं शेत आहे, जसं त्या दिवशी हळदीचं दाखवलं होतं त्याच्याच बाजूचं हे सुद्धा शेत आहे। आणि हे बघा मिरच्या खूप अशा छान छान मिरच्या लागलेल्या आहे आणि चला तुम्हाला दाखवते। हे बघा एका एका झाडाला मिरच्या बघा कशा झोंबलेल्या आहे। खूप छान अशा मिरच्या लागलेल्या आहे भरघोस। हे बघा असं आहे हे मिरचीचं पूर्ण शेत। आणि ते बघा त्या साईडला बैलगाडी जात आहे। आणि आता आपल्याला या मिरच्या तोडून घ्यायच्या आहेत ताज्या ताज्या। बघा किती छान अशा मिरच्या आहे। हे बघा खूप सुंदर अशी मिरची आहे आणि ठेचा खूप छान होतो याचा। ताज्या मिरच्यांचा ठेचा खूप टेस्टी असा होतो। तर चला मी आता तोडून घेणार आहे आणि तोडायच्या पहिले चला तुम्हाला परत दाखवते इथे काय काय आहे। आणि मिरचीचं नियोजन खूप असं कठीण असते बाकी पिकांपेक्षा, कारण कसं इथे फवारण्या सारखे चालू ठेवावं लागते। सगळे कामधंदे सोडून ह्या मिरचीच्याच मागं राहावं लागते। त्यासाठी आम्ही मिरची लावत नाही आमच्या स्वतःच्या शेतामध्ये। आणि हे बघा इकडे आहे तुरी। हे बघा प्रत्येकाच्या वावरात तुरी लावतातच, कारण घरची डाळ होती तुरी म्हणजे। आणि ते वालाचा वेळ आहे तो सुद्धा दाखवते थांबा तुम्हाला, पण तोपर्यंत हे बघा। आणि मला मिरच्या पाहूनच इतका आनंद होत आहे, तुम्हाला दाखवते। बघा झाड केवढं आहे आणि मिरच्या पहा, झाड किती आहे पहा आणि मिरच्या बघा कशा झोंबून आहे। हे बघा खूप मस्त अशा मिरच्या लागलेल्या आहे। आणि चला तुम्हाला दाखवते परत काय काय आहे इथं या शेतामध्ये। आणि त्या साईडला आहे हरभरा। तर हे बघा त्या साईडला आहे हरभरा आमच्या सुद्धा शेतात आहे, तुम्हाला दाखवलाच होता मी हरभरा। आणि काही पेरणी व्हायची आमच्या शेतातली, तर चला म्हटलं आज मिरचीचं शेतच बघून घ्यावं। खूप छान असं मिरची पसरलेली आहे शेतामध्ये आणि खूप छान असं वातावरण आहे। आज आभाळ आहे, पाणी आलं तर बरं होईल, कारण हरभऱ्यालाही आमचं पाणी करायचं आहे। तर त्यासाठी बघा अशा प्रकारे। आणि हे बघा इथे टमाटर लावलेले आहे, छोटे छोटे भेद्र असतात बघा। आणि हे बघा हिरवेगार अशी आहे, आता पिकायचे आहे ते वरच लावलेली आहे इथं। हे बघा इथून तिथपर्यंत छोटे छोटे असे छान आलेले आहे। हे बघा घरी खायसाठी। हे बघा छान छान असे भेद्र आलेले आहे। आणि बघा तुम्हाला दाखवते, हे बघा खूपच मस्त आहे। बघा पूर्ण एक वरच लावलेली आहे तिथून इथपर्यंत। हे बघा इथून पूर्ण अशी वर लावलेली आहे। बघा किती छान छान हिरवेगार असे टमाटर आहे। बघा कोणाला ताजे टमाटर खायचे आहे, कोणाला ताजे टमाटर खायचे आहे तर इथे या आमच्या शेतामध्ये। खूप ताजे मिळणार तुम्हाला, विकत मिळणार, फुकट मिळणार नाही। कारण आता आम्ही मेरकरी बाजूचेच, त्याच्यामुळे आम्हाला फुकट असते, पण तुम्हाला विकतच हे करावं लागते। तसं आम्ही पैसे देतो पण नाही, यांनी घेत नाही असं आहे। आणि हे बघा हा आहे हरभरा आणि ही आहे मिरची खूप छान आली आहे पण। तर हे बघा पहा, आणि ते बघा तो आहे कोठा, तिथे आहे पेरूचे झाडं।
बघा त्या कोठ्यामध्ये पेरूचे झाडं आहे, जास्वंदाची फुलं. हे ते खूप छान असं म्हणजे वावरामध्ये कधी आलं तर थांबायसाठी, उन्हाचं पावसाचं काही सांगता येत नाही, त्यामुळे ते कोठा तयार केला आहे तिथं. आणि तुम्हाला कोठासुद्धा दाखवते मी, थांबा. आणि बघा आमच्या शेती वाल्यांचं वातावरण असं वातावरण असते, ताजी हवा असते. आणि शहरात कसं अशी ताजी हवा, ताजा भाजीपाला असा खायला मिळत नाही. बघा किती छान छान. आणि बघा अशा ताज्या ताज्या मिरच्या, बघा मिरच्या बघा कशा लागलेल्या आहे. हे बघा, हे बघा कशा मिरच्या लागलेल्या आहे. आणि आता तुम्हाला दाखवणार आहे मी परत एक. मिरच्या दाखवल्या आणि भेद्र दाखवले. भेद्र म्हणजे टमाटर, तुम्हाला समजणार नाही त्यासाठी सांगते. भेद्र म्हणजेच टमाटर. आणि मिरच्या दाखवून झाल्या, टमाटर दाखवून झाले. आता परत एक दाखवायची आहे. तर आता दाखवणार आहे मी, हे बघा, ओळखा बघू हे काय आहे. तर हे बघा, ओळखा हे काय आहे. हे आहे वांगे. वांग्याची झाडं आहे हे. आणि वांगे सुद्धा लागलेले आहे छोटे छोटे. तर हे बघा, सगळ्यात पहिले बघून घ्या. हे बघा वांगोळा लावलेला आहे आणि छान अशी वांग्याची झाडं आहे. हे बघा, हे बघा छोटे छोटे असे वांगे लागलेले आहे. हे बघा, हे बघा, भरीत करायचं असेल तर घेऊन जा इथले वांगे. आणि हे बघा छान असे वांगे लागलेले आहे आणि काही लागायचे आहे, छोटे छोटे लागलेले आहे. तर अशा प्रकारचं हे शेत आहे. आणि पेरूचे झाडं बघा, ते बघा तिथे पेरूचं झाड पण आहे. आणि निंबाचं सुद्धा बघा, ते बघा. आणि एक पलंग टाकून आहे, जुना पलंग घरचा. आणि आतमध्ये कोंबड्या आहे, ते बघा दिसत असेल तुम्हाला, त्या कोंबड्या आहे. आणि ती इलेक्ट्रिक डीपी आहे आपली, कारण लाईनचं पाणी करावं लागते यासाठी. तर सांगा आपलं शेत कसं वाटलं तुम्हाला, सांगा. खूप छान असं शेत आहे हे मिरचीचं. मिरची, वांगे, भेद्र, आम्ही भेद्र म्हणतो, टमाटर सुद्धा म्हणू शकता. तर बघा कसं वाटलं आमचं शेत. तर एका कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळंच आहे, वांगे आहे, मिरची आहे, टमाटर आहे, त्याच्यानंतर वालाच्या शेंगा सुद्धा आहे. आता वेलं ते फुलावर आहे, तुम्हाला दाखवले होते मी, थांबा परत एकदा दाखवते. आणि हा बघा सांबार, धने टाकले आहे इथं. हे बघा हा सांबार. हा बघा हा सांबार आहे. आणि हे बघा हा वालाचा वेल आहे. बघा वालाच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा म्हणते तुम्ही, आम्ही आमच्याकडे वाल असं म्हणतो. तर हे बघा ह्या वालाच्या शेंगा, अशा प्रकारे वाल आले आहे खूप छान असे. तर कसं वाटलं आमचं शेत तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणते कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा सांगत चला. तर चला, तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.